वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलचं नाव आहे ग्लो विथ वृषाली। तर आज माझ्या चॅनलवरती हेअर केअर, बॉडी केअर, ब्युटी याविषयी मी व्हिडिओ घेऊन येत असते। त्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मग मी टाकलेले व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल। सो आजचा जो विषय आहे हेअर ग्लो, मी माझ्यासाठी ज्या ट्रिक्स यूज करते त्या मी तुमच्यासोबत फक्त शेअर करणार आहे। खूप मस्त हेल्दी आणि लॉंग हेअर करायचे आहे, त्याच्यासाठी मी काही छोटे छोटे ट्रिक्स यूज करते आणि त्या ट्रिक्स यूज करून मला फक्त आठवडा झाला आहे, पण त्यांनी खूप छान मला फरक दिसतोय आणि महिन्याभरात 2 महिन्याभरात तर खूपच छान रिझल्ट येईल। मी हे कॉन्फिडन्सने सांगते की खरंच खूप छान रिझल्ट भेटून येते आणि त्याच ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करू। लेट्स गेट स्टार्टेड। फर्स्ट टिप आपली ही आहे की सकाळी उठल्याबरोबर कढीपत्त्याची पाने खा। मी रोज सकाळी उठल्यानंतर 5च्या पुढेच कढीपत्त्याची पाने खाते। 5, 6, 7, 8 उठल्याबरोबर कढीपत्त्याची पाने खा। त्याच्यामध्ये आपल्या हेअरसाठी हेअर चमकदार होण्यासाठी खूप युजफुल विटॅमिन्स त्याच्यामध्ये आपल्याला पोषण तत्व आपल्याला त्या कढीपत्त्यामधून भेटतात। तर सकाळी उठल्याबरोबर 5 ते 7 कढीपत्त्याची पाने खाणे ही आपली फर्स्ट टिप आहे। त्याच्यानंतर दुसरी टिप जी आहे ती म्हणजे स्काल्प मसाज करा आणि खूप घासून करायचं नाही, हळू असं करायचा। रोज मी सकाळी एकदा करते आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी सुद्धा 10 मिनिटं मसाज करते। तिसरी टिप आपली ही आहे की आपल्या केसांसाठी प्राणायाम करतो ना ते करायचं आहे 10 मिनिटे। मी रोज उठले की पहिले कढीपत्त्याची पाने खाते, त्याच्यानंतर 10 मिनिटे स्काल्प मसाज करते आणि त्यानंतर हे प्राणायाम करते। हे खरंच खूप युजफुल आहे 10 मिनिटे करायचं। आणि त्याच्यानंतर मी टिप जी आहे ती म्हणजे मी रोजमेरी वॉटर घरी बनवला आहे। त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा। माझी टिप आहे हेअर ऑइलिंग। हेअर ऑइलिंग आता भरपूर युट्यूबला जर तुम्ही बघितलं तर भरपूर असे हेअर ऑइल आहेत की तुम्ही हेअर ऑइल लावलं तर 2 दिवसात वाढतील केस, हेअर ऑइल लावलं तर कमरेपर्यंत केस वाढतील, पण तसं काहीच नसतं, तुम्हाला भेटून जाते। आणि त्यामध्येच मी एक हेअर ऑइल सुद्धा बनवला आहे आणि त्याने खरंच खूप छान रिझल्ट भेटतो। माझे बेबी हेअर सुद्धा आले। ते डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक देते, ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की कसं मी हेअर ऑइल तयार केलं आहे। हेअर ऑइल करताना मी ऑइल गरम करते, त्याच्यामध्ये कढीपत्ता, मेथी दाणे, कलौंजी आणि रोजमेरी लीव्स टाकते आणि त्याच्यानंतर विटॅमिन ई ची कॅप्सूल टाकते। गरम झाल्यानंतर टाकते विटॅमिन ई ची कॅप्सूल टाकते आणि त्याच्यामध्ये कॅस्टर ऑलिव्ह ऑइल हे सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते। हे खरंच इतकं छान ऑइल तयार होतं ना आणि त्याने खरंच तुम्हाला रिझल्ट भेटणार, 100% रिझल्ट भेटणार तुम्हाला याने। आपली आता 6वी टिप्स जी आहे ती आहे हेअर मास्क। दही आणि बनाना यांचा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावते आणि खूप छान असा फरक माझ्या केसांना पडलेला आहे। त्याच्यानंतर 7वी टिप्स जी आहे की ट्रिमिंग। मी 2 महिन्यानंतर ट्रिमिंग करते। 2 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर आपल्या केसांची ट्रिमिंग करायची। त्याच्यामुळे जे आपले फाटे फुटलेले केस असतात, खराब असे झाडूसारखे केस असतात ते कमी होतात। आणि मी खरंच हे अनुभवलंय की ट्रिमिंग केल्यानंतर केस छान दिसतात। युजफुल टिप्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि यांनी खरंच फायदा होतो। मी स्वतः अनुभवलंय, या टिप्सने खरंच फायदा होतो। टिप्स आता परत एकदा शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते। तर पहिली आपली टिप आहे सकाळी उठल्याबरोबर कढीपत्ता खाणे।
दुसरी टीप आहे रोजमेरी वॉटर लावायचं. त्याच्यानंतर तिसरी टीप आहे रोजमेरी वॉटर लावल्यानंतर मसाज करायचा आपल्या स्कार्फचा 10 मिनिटे. त्याच्यानंतर चौथी टीप जी आहे आपली ती आहे प्राणायाम करणे. 10 मिनिटे प्राणायाम करणे. त्याच्यानंतर पाचवी टिप्स जी आहे हेअर ऑइलिंग. हेअर ऑइलिंग आठवड्यातून 2दा करायचं. हेअर वॉश करायच्या आधी करायचं किंवा एक दिवस आधी करायचं किंवा 1 तास आधी करायचं. त्याच्यानंतर 6वी टीप आहे हेअर मास्क. हेअर मास्क मध्ये तुमचे मनपसंत हेअर मास्क तुम्ही यूज करू शकता, पण आठवड्यातून एकदा हेअर मास्क यूज करा. त्याच्यानंतर 7वी टीप आपली जी आहे ती आहे केसांना ट्रिमिंग करणं. 2 महिन्यातून 6 महिन्यातून पण करू शकता, पण ट्रिमिंग करा, त्याने खरंच खूप फायदा होतो. तर आपल्या ह्या आजच्या युजफुल 7 टिप्स आहेत, त्या तुम्हाला कशा वाटल्या मला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. आणि असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय.